सौर चूल ही सूर्याच्या ऊर्जेवर चालणारी चूल आहे. पैसा नको, लाकूड किंवा कोळसा वापरायची गरज नाही आणि आरोग्यासाठीही चांगलं. वॉटर या संस्थेने प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीतील काही मुलांना जेवण पुरवण्यासाठी सौर चुली आणल्या. सौर चूल अशी रचना आहे ज्यामध्ये स्टेनलेस स्टीलच्या सांगाड्यावरती घोटीव ॲल्युमिनियमची तावदान असलेले भांडे व ढाल असते. ॲल्युमिनियमची ढाल ही हलवता येते, 180 अंश हलवता येते, एखाद्या वाकदार आरशाप्रमाणे दिसते. घोटीव ॲल्युमिनियम सूर्याची किरणे प्रतिबिंबित करतं आणि अशा पद्धतीचा आरसा असल्यामुळे एके ठिकाणी उष्णता पोहोचू शकते, ज्यावर आपण एक शेगडी ठेवतो आणि त्यावर अन्न शिजवू शकतो. गरज नसताना शेगडी काढून ठेवावी. सौर चूल सोयीच्या जागी ठेवायला 4 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. एक म्हणजे सूर्य असेल तिकडे. 2. आपलं स्वयंपाकाचं सर्व सामान जवळ पाहिजे म्हणजे धावपळ नको. 3. सौर चुलीला भिंतीच्या कडेला कुलूप लावून ठेवता येईल अशा ठिकाणी. 4. खालची जमीन एकदम पक्की असेल अशा ठिकाणी, म्हणजे सरकवताना सौर चूल पडणार नाही. सौर चूल वापरताना सगळ्यात आधी आपण कुलूप काढून घ्यावे, मग शेगडी ठेवावी. सौर चुलीमध्ये भात, डाळ, भाज्या, खिचडी इत्यादी करता येतात आणि जेवणाच्या चवीतही काही फरक येत नाही. ही सौर चूल एका वेळेस 40 प्रौढ व्यक्तींना जेवण घालू शकते. सौर चुलीमुळे एका तासात 5 किलो तांदळाचा भात तयार होऊ शकतो. सौर चुलीवर स्वयंपाक करताना प्रत्येक भांड्याला खालून काळा रंग द्यावा. काळ्या फळ्याचा काळा रंग स्वस्त असतो आणि तो आपल्याला वापरता येईल. सौर चुलीसोबत तर एक काळ्या रंगाचा डबा आणि एक ब्रश दिला जातोच. रंग विटायला लागला किंवा कमी कमी व्हायला लागला तर लगेच परत रंगवून घ्यावा, म्हणजे आपला स्वयंपाक पटकन होतो. भांड्यांना खालून घासायचे एकदम टाळावे. भांड्यांना खालून काळं का बरं करायचं? तर उत्तर हे आहे की काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि तापमान वाढवतो आणि स्वयंपाक पटकन तयार होतो. प्रेशर कुकर वापरताना आपल्याला सर्व वस्तू एकदाच घालता येतात, म्हणून आपण तेल, तिखट, मीठ, मसाले इत्यादी सर्व पदार्थ वगैरे घालून मग कुकर बंद करून शेगडीवर ठेवून द्यायचा. जेव्हा आपण शेगडीवर भांडं ठेवतो तेव्हा ढाल सूर्याच्या उलट्या दिशेला करून द्यावी आणि म्हणजे मग आपल्याला सावली येते. भांडं ठेवल्यावर ते सूर्याच्या दिशेला आहे हे पाहावं. त्याच्याकडे बघताना सूर्यकिरण इतके तेजस्वी असतात की आपले डोळे दिपतात, म्हणून आपण सौर चुलीवर स्वयंपाक करताना काळा चष्मा वापरावा. आता आपल्याकडे एकच काम उरतं, ते म्हणजे दर 10 मिनिटांनी फक्त सौर चूल हलवत राहायची, म्हणजेच सूर्याच्या दिशेला हलवायची. सौर चुलीच्या एका बाजूला एक लांब पेच असतो. हा पेच सावलीचे मोजमाप करण्याचे यंत्र असते. मोजमापावर सावली नाहीये याचा अर्थ सूर्याची किरणे थेट आपल्या भांड्यावर आहेत. जर मोजमापावर सावली दिसली तर आपल्याला लगेच सौर चूल किंचित हलवावी लागेल. सावलीला उभ्या रेषेत सरकवायचं असेल तर पत्रे वर खाली करावे आणि जर आडवं सरकवायचं असेल तर स्टीलच्या सांगाड्यालाच खालच्या चाकांच्या साहाय्याने हलवलं तरी चालेल. सौर चुलीकडे सारखं लक्ष द्यायची गरज नसते. आपल्याला मिळालेला जादा वेळ आपण योग्य ठिकाणी सत्कारणी लावू शकतो. सौर चुलीवर प्रेशर कुकर वापरला तर आपला आणखीन वेळ वाचेल. कुकरची शिट्टी वाजायला लागली म्हणजे आपला स्वयंपाक होतच आलाय असं समजायचं. 3 शिट्ट्या झाल्या की कुकर खाली काढायचा आणि 5 मिनिटं सावलीत ठेवायचा. मग कुकरचा दाब शांत झाला की तो उघडायचा. आपल्याला सौर चुली करता काही वेगळा खर्च करावा लागत नाही. फक्त वेळोवेळी स्वच्छ करावं, कारण धूळ, धुराळा असेल तर फायदा कमी होतो. सौर चुलीचे ॲल्युमिनियमचे पत्रे स्वच्छ करताना नीट लक्ष ठेवा की जर आपण ते पत्रे घासले किंवा त्यावर जर चरे पडले तर पूर्ण नुकसान होईल. हळुवारपणे मऊ फडक्याने पुसावे किंवा प्लास्टिकच्या पिशवीने पुसले तरी चालेल. पत्र्यावर थोडं पाणी फवारून मग प्लास्टिकच्या पिशवीने किंवा आपल्या साध्या हाताने पुसावे. असं करताना मात्र बाजूच्या टोकदार कड्यांकडे लक्ष द्यावे, नाहीतर ते आपल्या हातांना टोचतील. अशा नव्या पद्धतीच्या स्वयंपाकाचे म्हणजेच सौर चुलीचे नियम काय आहेत? पहिली गोष्ट तर ही आहे की सूर्य असायलाच पाहिजे. जर ढग असतील तर स्वयंपाकाच्या गतीमध्ये एकदम फरक पडतो
आणि आपल्याला स्वयंपाकासाठी मग दुसरे उपाय शोधावे लागतात। खास करून पावसाळ्यात आपल्याला सौर चुलीचा उपयोग करता येणार नाही, म्हणून दुसरा काहीतरी पर्याय शोधावाच लागेल। परत सौर चुलीवर आपल्याला चपात्या करता येणार नाही, कारण त्यांना उलटपालट करावं लागतं व सतत उन्हामध्ये गरमीमध्ये उभं राहणं शक्य होणार नाही। म्हणून तर आपल्याला शिरा वगैरेही करता येणार नाही, कारण सौर चुलीवर जिथे आपण भांडं ठेवतो ते किंचित उंचावर असतं। सूर्य असेपर्यंत सौर चूल हे एक ऊर्जा देणारे शक्तिशाली, स्वच्छ आणि स्वास्थ्यदायी उपकरण आहे आणि 8 महिन्यांकरता आपण दुसऱ्या कुठल्याही इंधनाची फिकीर न करता बेधडक वापरू शकतो।